नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो। आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी, 2024 साली भाजपा सत्तेत आल्यास पंकजा मुंडे मुख्यमंत्री होणार। काय आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया। राजस्थान आणि मध्य प्रदेश भाजपानं धक्कातंत्र वापरलं आहे। जुन्या चेहऱ्यांना डावलून नव्यांना मुख्यमंत्रीपदी संधी देण्यात आली आहे। महाराष्ट्रातही हाच प्रयोग भाजपा करणार का, यावर भाजपाचे केंद्रीय नेते विनोद तावडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। आताच सांगितलं पाहिजे की नंतर बोललं पाहिजे, अशी मिश्किल टिप्पणी तावडेंनी केली आहे। ते नागपुरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते। 2024 साली भाजपा सत्तेत आल्यास पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्री बनवणार का, असा प्रश्न प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारल्यानंतर विनोद तावडे म्हणाले, हे माझ्या हातात आहे, पण मी मुख्यमंत्री होईल का, असा प्रश्न का पडत नाही? तुम्हाला पंकजा मुंडे यांची काळजी वाटते का? केव्हा तरी माझी काळजी करा ना, असं देखील विनोद तावडे यांनी सांगितलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना भाजपा युतीचे सर्वाधिक उमेदवार निवडून आले होते, मात्र उद्धव ठाकरे यांनी आमच्याबरोबर गद्दारी केली, त्यामुळे एकनाथ शिंदे त्यातून बाहेर पडले। शिंदे फडणवीस सरकारला राज्यात असताना अजित पवार आमच्याबरोबर आले। यावेळी उद्धव ठाकरेंनी गद्दारी केली नसती तर आज अजित पवार बरोबर घेतले नसते, असं देखील विनोद तावडेंनी सांगितलं आहे। महाराष्ट्रात येत्या विधानसभा निवडणुकीत भाजपा सामूहिक नेतृत्वात निवडणूक आहे। या निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पदाचा निर्णयही सामूहिकरित्या घेण्यात येईल। भाजपाने 2014 नंतर राजकारणाची दिशा बदलली असून येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचे लक्ष लोकसभेच्या 400 जागांचे आहे, असं देखील विनोद तावडे यावेळी म्हणाले आहे। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तुर्तास धन्यवाद।